नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी. मित्रांनो, मागील भागामध्ये मराठा समाजाची वाटचाल कशी असावी भाग 1 मध्ये आपण खरं तर समाजाची पार्श्वभूमी, समाजासाठी कोण काम करू शकतं आणि समाजाने काय अपेक्षा कशा ठेवल्या पाहिजे याबद्दल सविस्तर चर्चा केली. आता आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत की समाजाची वाटचाल नेमकी कशी असली पाहिजे. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत सन्माननीय मराठा समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर, आपण मागील भागामध्ये ही सविस्तर चर्चा केलेली होती. या भागामध्ये पण आपल्याला बघायचं आहे की समाजाची वाटचाल, समाजाची दिशा नेमकी कशी असावी. खरं म्हणजे आपण अतिशय महत्त्वाच्या चर्चेला आता सुरुवात केलेली आहे. मागच्या भागात आपण प्रचलित पॉलिटिक्सबद्दल बोललो आणि ऐतिहासिक नेतृत्वाच्या संदर्भातही बोललो. आता आपण समस्या आणि वाटचाल या मोजक्या विषयावर बोलणार आहोत. आता मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जर आपण पुढे कसं जावं असं जर वाटत असेल तर त्याचे काही बिंदू पडतात. एक म्हणजे नेतृत्वाच्या दृष्टीने समाजाने काय विचार करावा, कोणत्या समस्या आपण प्राधान्यक्रमाने समोर ठेवाव्यात, आणि आपण आंदोलन केलं पाहिजे का पाठपुरावा केला पाहिजे का अर्जफाटे केले पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा हा विषय करू की नेतृत्वाचं कसं. मुळामध्ये आपण जेव्हा 2015 मध्ये मराठा समाजाच्या जन आंदोलनाचं एकूण रचना कशी असावी, स्वरूप काय असावं यावर खूप अभ्यास करून एक भूमिका ठरवली होती. ते काय असं अचानक घडलेली गोष्ट नाही. मराठा क्रांती मूक मोर्चा म्हणजे असं आपोआप घडलं असं नाही आहे. त्याच्यामागे होमवर्क केला होता, त्याच्यामागे समाजाचा एक मानसिकतेचा अभ्यास होता, त्याच्यामागे एक दूरगामी धोरण होतं. तर मराठा समाजामध्ये साधारणपणे 3 प्रकारचे दोष आहेत. गुण खूप सांगत असतो मी आणि सांगेन पण 3 प्रमुख दोष आहेत. ते दोष म्हणजे नेतृत्व, माईक आणि व्यासपीठ. हा विषय जेव्हा जेव्हा समाजासमोर येतो तेव्हा मीच नेता झालं पाहिजे, मलाच व्यासपीठावर बसायला मिळालं पाहिजे किंवा मलाच माईक माझ्याच ताब्यात मिळाला पाहिजे म्हणजे मी बोलत राहीन. म्हणजे काय, तर या 3 गोष्टीला धरून एक व्यक्तिगत अहमगंड तयार होतो आणि एक स्वार्थ तयार होत असल्यामुळे ही प्रेरणाच मुळे माईक, लिडरशिप आणि स्टेज याच्या भोवती फिरणारी जी प्रेरणा असते ती व्यक्तिगत असते आणि व्यक्तीच्या स्वार्थाभोवती आणि व्यक्तीच्या एकूण लाभ नफ्याचा विचार करून ती मांडली जात असते. त्यामुळे मराठा समाजाच्या एकूण संघटना बनवण्यामध्ये किंवा व्यापक जन आंदोलनामध्ये आपण हा पायंडा पाडला पाहिजे की या 3 गोष्टीला टाळून आपल्याला करता येईल का. म्हणून मराठा समाजामध्ये कोणी भाषण करायचं नाही, कोणाला व्यासपीठावर बोलायला मिळणार नाही, कोणी एक नेता असणार नाही, असं आपण भूमिका घेतली आणि एक मॉडेल उभं केलं आणि त्या मॉडेलला सगळ्यांनी अनुकरण केलं. तर याच्या मागे एक दूरगामी विचार आहे. असं का करावं लागतं? कारण आपल्याला मागच्या जर आपण 50-100 वर्षातला माहिती असलेला इतिहास जर बघितला, जे पारंपरिक जे समाज असतात, ज्याला मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा मराठा समाज असेल, या पारंपरिक समाजामध्ये एखादा नेता त्या लोकसंख्येच्या आधाराने किंवा समस्येच्या आधाराने उभा राहतो आणि काही थोड्या कालावधीत तो नेता प्रस्थापित होतो आणि मग उरतं ते नेत्याची प्रस्थापना, नेत्याचे स्वतःचे स्वार्थ, नेत्याचं स्वतःचं अस्तित्व आणि समस्या समाजाच्या बाजूला राहतात. समाजाचं अस्तित्व बाजूला राहतं. समाजाचं काय भलं होईल, समाजाचं कल्याण कसं होईल हे फक्त बुडबुड्याचे शब्द असतात किंवा शब्दाचे बुडबुडे असतात. हे आपण मागच्या अनेक काळापासून आपण बघू शकतो. त्यामुळे मुस्लिम समाज असेल, हा एक ट्रॅडिशनल सोसायटी आहे, पारंपरिक समाज आहे, त्यांचा एखादा नेता निर्माण होतो तर तो नेता प्रस्थापित राहतो आणि त्यांना सांगतो उठा, दंगा करा, हे करा, ते करा, आणि ते ट्रॅडिशनलच राहतो समाज. म्हणजे समाज मेनस्ट्रीम समाज म्हणून प्रस्थापित होत नाही. तसं दलित समाजाचंही झालंय, त्यातल्या त्यात आंबेडकरी समाजाचं झालंय.
हा आंबेडकरी समाज मेनस्ट्रीम समाज होत नाही, निर्णय प्रक्रियेत त्या विचार घेऊन जात नाही आणि त्याचं वेगळं अस्तित्व राहतं आणि मग त्याचे प्रश्न वेगळेच राहतात आणि तो समाजसुद्धा वेगळा राहतो, नेता मात्र प्रस्थापित होतो. मराठा समाजाचाही आपल्याला विचार करावा लागेल. एक ओबीसी समाजाचा अपवादाचा विचार करू. ओबीसी समाज हा सुद्धा पारंपरिक समाज आहे, परंतु ओबीसी समाजाचं जे आरक्षणाच्या माध्यमातून हितसंबंधी फळी तयार झाली ती कोणत्याही नेतृत्वाशिवाय झालेली आहे. म्हणजे हा समाज एक तयार झालेला समाज असताना मग त्याला राजकीय तोंडावळा छगन भुजबळांच्या माध्यमातून किंवा गोपीनाथ मुंडेंच्या माध्यमातून नंतर प्राप्त झालेला आहे, पण या नेत्यामुळे तो समाज संघटित झाला आणि त्याच्या समस्या सुटल्या असं नाही आहे. अलीकडे हे समाज त्या विषयाबद्दल बोलतात, हे नेते त्या विषयाबद्दल बोलतात. उदाहरणार्थ आपण भुजबळांचं घेऊ. भुजबळांच्या नेतृत्वामुळे काही ओबीसी निर्माण झालेला नाही किंवा ओबीसीची सत्ता किंवा ओबीसीची शक्ती निर्माण झालेली नाही. त्या झालेल्या शक्तीचं प्रतिनिधित्व मी करतो असं भुजबळांनी दाखवायचा नंतरच्या काळात प्रयत्न केलेला आहे. पण एक हितसंबंधाची फळी तयार झाल्यानंतर या समाजाची शक्ती समोर आलेली आहे. ती एकूण राजकीय पक्षांनी घेतलेल्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून तयार झालेली गोष्ट आहे. नेतृत्वाने त्या समाजाला संघटित केलं म्हणून हा समाज संघटित झाला असं ओबीसी बाबतही घडलेलं नाही. म्हणजे तो समाज म्हणून प्रक्रियेत आला आणि आपल्या आपल्या गोष्टी पदरात पाडून घेण्याचं सातत्य त्याचं चालू आहे. ते राजकीय पक्षाच्या भूमिकेमुळे आहे, एखाद्या नेत्यामुळे नाही. पण मुस्लिम समाजाची आणि दलित समाजाची अवस्था वेगळं ठेवण्याची आणि वेगळं राहण्याची जी भूमिका आहे त्याच्यामुळे त्या समाजाचं अस्तित्व नेतृत्वामुळे आलेलं आहे. तसं एकाकी पण वेगळे पण. आता मराठा समाजाचा विचार केला पाहिजे आपल्याला. तर मतदाराचा वर्ग म्हणून मराठा समाज हाही एक भारतातला सामान्य समाज आहे. मतदानामध्ये मतदार एकूण समाजाचा घटक म्हणून मतदान करीत असतो. माझ्या जातीचाच विचार करून मी मतदान करील असं सामाजिक पातळीवर फारसं होत नाही. मी आधी पण सांगितलं, इलेक्शनच्या काळातही सांगितलं, ओबीसीतल्या जाती असो मराठा समाज असो हे एकंदरीत महाराष्ट्राचे जे समान मुद्दे असतात त्याचा विचार करून मतदान करतात. त्यामुळे राजकीय पातळीवर समाजाची जात संघटना याचं काही फार महत्त्व नसतं. ते नेता बार्गेनिंग कपॅसिटीसाठी ते वापरत असतो. म्हणजे राजकारणामध्ये तिकीट पाहिजे असेल, आपल्याला जास्ती जागा वाढवून मागायच्या असतील किंवा एखादं पद पाहिजे असेल त्यावेळेला माझ्या मागे इतके लोक हे तो सांगत असतो नेता. फक्त ते काही समाज खरंच त्या माणसाला म्हणत नसतो की तू जा आणि तिथे जाऊन पद घे किंवा तिथे जाऊन जागा माग, असं काही समाज कोणाला सांगत नसतो. त्यामुळे राजकीय मतदान प्रक्रिया हा विषय आपण थोडा बाजूला ठेवू. या समाजाच्या समस्याचा जर विचार केला तर आंदोलन आणि राजकारणाच्या माध्यमातून या समाजाचे मूलभूत प्रश्न संपणारे नाही आहेत किंवा त्यावर उत्तर नाही सापडणारे आपल्याला. आपण मराठा क्रांती मूक मोर्चा हे का उभं केलं किंवा त्याची गरज काय होती समाजाला, तर पहिल्यांदा समाजाला समाजाचं रूप दिसलं पाहिजे की अरे बाबा खरंच आपण विराट आहोत, खरंच आपण एक सुसंस्कृत समाज आहोत, खरंच आपली प्रचंड शक्ती आहे आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत आपला एक समाज आहे याचं भान यावं. हे तर तिन्ही उद्देश त्याच्यातून साध्य झालेले आहेत. मागण्या मंजूर होणं न होणं हा प्रक्रियेचा भाग आहे. केवळ आज आंदोलन केलं आणि उद्या लगेच राजकीय बदल झाला आणि लगेच मागण्या मंजूर होतात असं 100% आंदोलनातून घडत नसतं. पण मराठा क्रांती मूक मोर्चा ही सामूहिक चळवळ, एक समाज पुरुषाचं दर्शन घडवणारी चळवळ आणि समाजाला आत्मभान देणारी, वेगळे आयडेंटिटी देणारी, अस्तित्व देणारी चळवळ म्हणून या चळवळीच्या यशाकडे पाहावं लागतं. आणि मराठा क्रांती मूक मोर्चाच्या अस्तित्वानंतर महाराष्ट्रामध्ये हिंसक चळवळी करायची कोणाची हिंमत झालेली नाही. मोर्चा कसा असावा तर ते सांगावं लागतं की असाच असावा. आंदोलन कसं असावं सांगावं लागतं की असंच असावं. म्हणजे हिंसा थांबल्या. मराठा समाजाच्या दर्शनाचा तो मोठा महाराष्ट्रात एक परिणाम झालेला आहे. आणि हेच खरं मराठा समाजाचे कर्तव्य आहे की एक प्रमुख राष्ट्ररक्षक समाज, धर्मरक्षक समाज, सुसंस्कृत समाज म्हणून
ही जी मोठा समाज म्हणून या समाजाची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं पालन समाज करतो, त्या योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन राजकीय सत्ता पालट करतो किंवा योग्य दिशेने राजकारणाची घडी कशी राहील याचा धडाही देतो. या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा समाजाची भूमिका मोठी आहे आणि आपण मराठा क्रांती मूक मोर्चातूनही ते साध्य केलेले. जेव्हा एकच नेता होतो आणि समाजाला वेगळं पाडायचा प्रयत्न करतो किंवा वेगळंच आमचं अस्तित्व आहे आणि आम्ही असेच वागणार असं जेव्हा सांगतो, तेव्हा त्या नेतृत्वाबाबत समाज स्वतः विचार करतो. कोणावर टीका करायची काही गरज नाही. कोणता नेता राहावा का जावा याचा निर्णय समाज घेणार आहे, त्याच्यासाठी कोणी व्यक्तिगत फार काही बोलायची गरज नाही. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा क्रांती मूक मोर्चाच्या स्थापनेमागे किंवा त्याच्या अस्तित्वामागे एक प्रमुख भूमिका होती, ती म्हणजे सामूहिक वैचारिक नेतृत्व विकास. मराठा चळवळी होत नाहीत का? अनेक वर्षापासून होतात. मराठा समाजाने आंदोलनं केली नाहीत का? अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली. त्याचं महत्त्व नाही का? प्रत्येक चळवळीचं, प्रत्येक विचाराचं, प्रत्येक कृतीचं, सामूहिक कृतीचं अर्थात, आणि प्रत्येक आंदोलनाचं समाजामध्ये महत्त्व आहे. कोणाचंही महत्त्व कमी करण्याचा हेतू नाही. परंतु जसा हा समाज एक मोठी संख्या असलेला समाज आहे, एक राष्ट्ररक्षक किंवा महाराष्ट्र धर्माचं पालन करणारा समाज आहे, एक आदर्श प्रस्थापित करणारा समाज आहे, सुसंस्कृत समाज आहे, हे जसं या समाजाचं एक रूप आहे, हे रूप दाखवत असताना याच्या काही एक पारंपरिक समाज म्हणून काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागतो. मग आपण आता प्रातिनिधिक 2 समस्या घेऊ. या समाजाची प्रमुख समस्या आहे ते म्हणजे शेतीचे प्रश्न. मग या शेतीवर आलेलं संकट समजून घ्यावं लागतं. त्या संकटाच्या मागची कारणमीमांसा करावी लागते आणि त्या कारणमीमांसेच्या आधारे आपल्याला कोणत्या राजकीय परिस्थितीत आपल्या प्रश्न सुटतील याचा विचार करावा लागतो. आपण केवळ एखाद्या पक्षाला दोष देऊन, एखाद्या नेत्याला दूषण लावून आपल्या शेतीच्या समस्या संपणार नाही आहेत. एखादी कर्जमाफी, एखादी वीज बिल माफी, एखादं अनुदान हे तात्कालिक मागणी करून एखाद्या वेळेला होऊ शकतं किंवा राजकीय इलेक्शन आलं की ते होऊ शकतं. परंतु शेतीची समस्या जेव्हा आपण विचारात घेतो, शेतीमालाच्या बाजारभावाची समस्या आपण जेव्हा विचारात घेतो, मग याच्या मागे खूप मोठी कारणं आहेत. ते एका पक्षाशी किंवा एका नेतृत्वाशी ते निगडीत नाही आहे. जागतिक आर्थिक परिवर्तनाचा तो एक अविभाज्य असा परिणाम आहे, आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आर्थिक धोरणं चुकली, ग्लोबलायझेशन आलं, फ्री मार्केट इकॉनॉमी आली, इकॉनॉमिक लिबरलायझेशन आलं, प्रायव्हेटायझेशन आलं, ग्लोबलायझेशन आलं, फायनान्शियल रिफॉर्म्स आले. या सगळ्या गोष्टींचा एक परिपाक म्हणून अतिशय गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावं, ज्याला ॲग्रेरियन क्रायसिस म्हणतात. तो ॲग्रेरियन क्रायसिस 90 नंतर जास्ती प्रमाणात आलेला आहे. त्यापूर्वी तो म्हणजे त्याचा विस्तार जगात झालेला नव्हता. तो होता तो सहन करण्या इतका होता. स्थानिक ठिकाणी स्थानिक गोष्टींना महत्त्व होतं. धोरणामध्ये, आपल्या आर्थिक धोरणामध्ये 90% शेती क्षेत्राचं फार महत्त्वाचं स्थान होतं. त्यामुळे पूर्वी त्याचं अस्तित्व फारसं आपल्याला जाणवत नव्हतं. किंवा एकंदरीत उपभोगवाद, अतिरिक्त उत्पादन किंवा शहरीकरण या गोष्टीचा प्रभाव 90% भारतातच कमी होता. त्यामुळे पारंपरिक राहिल्याने कोणाचं काही कमीपणा येत नव्हता. म्हणून मराठा समाज एक शेतकरी समाज म्हणून या समस्यांना तोंड देत नव्हता. मग आता जर आपण या शेतीच्या समस्येचा विचार केला तर याला खूप मोठं आर्थिक परिवर्तन, धोरण परिवर्तन करण्याची गरज आहे. त्याची मांडणी आपण कोणत्याही सरकारच्या काळात करू शकतो, ती आता पण करता येईल. पण ती मांडणी सुद्धा सामूहिक शेतकरी वर्गाची मागणी म्हणून आपल्याला करावी लागेल. मराठा समाजाची मागणी म्हणून करता येणार नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये जेव्हा पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन लढलं, त्यावेळेला भारतातल्या सगळ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाने खरं तर त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. आणि ते आंदोलन दिल्लीत चालत असताना भारतभर तशी आंदोलनं सुरू झाली असती तर धोरण परिवर्तन घडण्याची शक्यता होती. त्यावेळेला आपण ते त्यांचं आंदोलन म्हणून फक्त कौतुक करीत राहिलो.
मग आपल्या शेतीच्या समस्या कशा सुटतील? भारतीय शेतीच्या समस्या या संपूर्ण शेतकरी वर्गाच्या समस्या आहेतच, परंतु त्या समस्या जर सगळ्या समस्या वर्गाच्या समस्या करायच्या असतील, म्हणजे शेतीचा प्रश्न हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे, हे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला शेतकरी म्हणून वेगळं आंदोलन करणं पुरेसं नाही आहे. आपल्याला नुसत्या मराठा समाजाने आंदोलन करणं तर अजिबातच पुरेसं नाही. शेतकरी वर्ग तर एकत्रित आलाच पाहिजे, पण शेतकरी वर्गाबरोबर जे बेरोजगार आहेत, कामगार आहेत, तोही आपल्याबरोबर आला पाहिजे. आणि हे करत असताना तात्विक मांडणी, तर्काच्या आधारे मांडणी किंवा पुराव्याच्या आधारे मांडणी आणि सरकार कसं चुकतंय, आपण कशी चुकीची धोरणं राबवतोय याच्याबद्दल मोठं प्रबोधन करण्याची गरज आहे. हा सुटा प्रश्न सुटण्यासारखा नाही. त्यामुळे शेतीचा प्रश्न हा मराठा समाजासमोर शेतकरी वर्गातला मोठा घटक म्हणून नक्की आहे आणि तो महत्त्वाचाच प्रश्न आहे. पण तो एकट्या मराठ्यांचा प्रश्न नाही, तो एक सामूहिक वर्गाचा प्रश्न आहे. त्याला वर्ग म्हणून आपल्याला ॲड्रेस करावा लागेल, वर्ग म्हणून त्याच्यासाठी आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा प्रश्न आहे शिक्षणाचा. शिक्षणाची समस्यासुद्धा सार्वत्रिक आहे, सगळ्या लोकांसाठी आहे. म्हणजे इवन SC ST साठी सुद्धा आहे, मुस्लिमांसाठी आहे, OBC साठी सुद्धा आहे. आता समजा IITच्यासाठी JEE परीक्षा द्यावी लागते किंवा नीट परीक्षा द्यावी लागते मेडिकलसाठी किंवा अन्य परीक्षा द्याव्या लागतात. आता हे तर सगळं प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्याच आधारे द्यावे लागतात. मग प्रायव्हेट कोचिंग क्लासमध्ये थोडीच आरक्षण असतं, तिथे तर सगळ्यांना फीस भरावीच लागते. आणि कोचिंग क्लासशिवाय ते कोणी डॉक्टर होऊ शकत नाही, कोणी IITला इंजिनियर होऊ शकत नाही किंवा इंजिनिअरिंगलाही जाऊ शकत नाही. म्हणजे हे वास्तव आहे, जाऊ शकत नाही असं माझं मत नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे की असं होत नाही म्हणजे जाऊ नये असं काही माझं मत नाही आहे, उलट त्याची गरज नाही असं माझं मत आहे. पण तो विषय वेगळा. तर मग आपल्याला ही समस्यासुद्धा एकट्या मराठ्यांची समस्या आहे का? पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की एकट्या मराठ्यांची समस्या नाही, ही सुद्धा सगळ्या समाजाची. याच्यात वर्गाचा पण प्रश्न नाही. फार थोडा वर्ग असेल, एक मॅक्झिमम खूप विचार केला तर 5% वर्ग भारतातला आहे की ज्याला शिक्षणाची समस्या नाही. बाकीच्या 95% लोकांना शिक्षणाची समस्या आहे. त्यातला लास्टचा जो 40-50% वर्ग आहे, म्हणजे शेवटचा 50% वर्ग आहे, त्याला प्रचंड समस्या आहे. हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणजे शिक्षणाचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न हे दोन प्रमुख मराठा समाजाचे प्रश्न आहेत. आपण जर शेतीचा प्रश्न सोडवला तरी मराठा समाजाचं भलं होणार आहे. आपण जर शिक्षणाचा प्रश्न सोडवला तरी मराठा समाजाचं भलं होणार आहे. रोजगाराची समस्या, आरोग्याची समस्या, समाजाचा प्रभाव पडण्याची समस्या, राजकारणात प्रभाव टाकण्याची समस्या, नेतृत्वाच्या समस्या, या सगळ्या समस्या संपवण्याची ताकद तर शिक्षणाच्या प्रश्नात आहे ना. त्याच्यातून सगळं संपतं. आर्थिक प्रश्न संपतात, पर्यावरण राखता येतं, ते सगळं केव्हा होईल? तुम्ही शिकले तर होईल ना. त्यामुळे आपल्याला या दोन समस्या प्रमुख आहेत, शिक्षण आणि शेती. आणि मराठा समाजाचा ज्याच्याशी थेट संबंध आहे, या दोनच मुख्य समस्या आहे. अन्य फाटे कितीही फोडता येतील. मराठा समाजाचे प्रश्न जर शेती आणि शिक्षणाचे असतील तर मराठा समाजाला पहिलं एक काम करावं लागेल की समदुःखी लोकांच्या बरोबर राहावं लागेल. लीडरशिप तुम्ही करू शकता एक शक्तिशाली समाज म्हणून, पण सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल. कारण तुमच्या एकट्याचा तो प्रश्नही नाही किंवा एकट्याकडून तो सुटणारही नाही. त्यावेळेला आपल्याला सामूहिक आंदोलनामध्ये सगळ्या समूहाच्या बरोबर राहावं लागेल, सगळ्या समूहाला बरोबर घ्यावं लागेल आणि त्यांचं नेतृत्व करायची ताकद आहे तर ते करावं लागेल. पण हितसंबंध सगळ्यांचे सारखे असा आपल्याला प्रस्थापित करावा लागेल. तिथे एका जातीचा हा लढा उरत नाही. त्यात हित मराठ्यांचं 100% आहे, पण राष्ट्रीय घटक म्हणून आपल्याला ते करावं लागेल. आता या दोन समस्यामध्ये रिझर्वेशनचा वाटा किती, म्हणजे आरक्षणाचा वाटा किती या समस्यामध्ये? तर आपण हे खरं बोललं पाहिजे, वास्तव बोललं पाहिजे की आज काय परिस्थिती आहे. आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साधारण SC ST OBC EWS असे आरक्षण आहेत. त्यात एक ACBC नवीन आरक्षण आहे. राज्यापुरता विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्या घटकांना आरक्षण आहे.
ACBC आरक्षण टिकेल की नाही टिकेल हा भविष्याचा विषय झाला, ज्योतिषाचा विषय झाला. आज चालू आहे की नाही, तर ते आरक्षण आज चालू आहे. त्याला फायदे पूर्ण लागू आहेत की नाही, त्याला फायदे कायद्याने पूर्ण लागू आहेत, ओबीसी सारखेच लागू आहेत. भारतामध्ये मराठा हा एकमेव समाज आहे की जो ओबीसी मध्ये कुणबी म्हणून किमान 60% आहे महाराष्ट्रातला समाज. हे मी सांगत नाही, जरांगे पाटलांचे जुने व्हिडिओ ऐका तुम्ही, 70% म्हणायचे ते, तर आता तर मी 60% म्हणतो, म्हणजे थोडं तारतम्याने सांगतो की 60% पेक्षा नक्की जास्ती मराठा समाज हा कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण घेतो. त्यांची व्हॅलिडिटी होते, त्यांना त्यांचे बेनिफिट मिळतात आणि जे चालू आहे पिढ्यानपिढ्या, ते काही नव्याने सांगायची गरज नाही. आता आपल्या 35%पैकी 60% गेल्यानंतर आपल्याजवळ उरतो 10-15% समाज, म्हणजे 15% धरू. असा एकमेव मराठा समाज आहे भारतामध्ये की जो ओबीसीत 60% आहे आणि ACBC 10% घेतो. म्हणजे एका वर्गाला 10% आरक्षण मिळण्याची जी गोष्ट आहे ती फक्त महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्याच बाबतीत घडलेली, की याला 10% स्वतंत्र आरक्षण आहे. म्हणजे आरक्षणाची टक्केवारी कमी आहे का, तर कमी निश्चितच नाही. अजून वाढून घ्यायला पाहिजे का, तर ती मागायचं सगळ्यांना स्कोप आहे, वाढून घ्यायची तर मागू शकतो आपण, पण ती आज वाढवली नाही तर आम्ही हे करू ते करू असं म्हणण्याची इतकी ती परिस्थिती नाही. मग आज नवं काही आरक्षण मागायचं का, तर सगळ्या कळीचा मुद्दा आहे ओबीसीतलं आरक्षण. 2015 पासून तर 2022 पर्यंत ते सगळे जे आज लोक बोलतात ते सगळं वाङ्मय, सगळं शब्द, सगळ्या गोष्टी पुढे आणण्यामध्ये आम्ही होतो. आणि आग्रही भूमिका आम्ही जेव्हा म्हणत होतो हे ओबीसीत द्या, तेव्हा सगळे म्हणत होते तुम्ही कशाला सांगता म्हणून, आणि जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा सगळे ओबीसीत द्या म्हणणार. तर आपण लेट झालेलो. दुसरी गोष्ट, वास्तव काय आहे, आरक्षण देण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारला आहे. पहिल्यांदा राज्य सरकारला आहे. केंद्रातलं आरक्षण सुद्धा राज्य सरकारच्याच भूमिकेवर ठरतं, त्यांनी शिफारस केली नाही तर तेही होत नाही. मग राज्य सरकारला अधिकार आहे, राज्य कोणत्याही पक्षाचं येऊ, त्यांनी सांगून टाकलेलं आहे की आम्ही ओबीसीत मराठ्यांना आरक्षण देऊच शकत नाही किंवा देणार नाही, आमची भूमिकाच असू शकत नाही. ती एकदा खुलं सांगितलेलं असताना, त्याच्यावर इलेक्शन घडलेलं असताना पुन्हा आपण तीच मागणी लावून धरण्यात कोणता पुरुषार्थ आहे. तुम्ही सांगितलं ना मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांना पाडा, समाजाला काय कळलं की ओबीसीत आरक्षण देताच येणार नाही किंवा कोणीच देणार नाही, तर का पाडायचं बाबा यांना, त्यांना भरघोस मताने निवडून दिले. त्यामुळे आता ओबीसीतल्या आरक्षणाची मागणी समाजाने स्वतःच्या कृतीतून नाकारलेली आहे, हे तरी मान्य करूया. वास्तव स्वीकारलेलं आहे समाजाने, हे तरी मान्य करूया. आणि कोणीही ओबीसीत आरक्षण देणार नाही. ते दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, तर न्यायाच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने, घटनात्मक अधिकाराच्या दृष्टीने ओबीसीत आरक्षण घ्यावं. मराठ्यांनी हा त्यांचा अधिकार आहे. परंतु राजकीय लोक जर ते देणार नसेल, सरकार देणार नसेल, तर त्याच्यासाठी दगडावर डोकं आपटणं हा काही फार समंजसपणाचा किंवा समजूतदारीचा विषय नाही आहे. म्हणजे आता ओबीसीत आरक्षण मिळणं मराठा समाजासाठी हे इतिहास आहे. ही मागणी आता इतिहास जमा झालेली आहे. या मागणीला भविष्यात काही अर्थ नाही आहे, हे वास्तव आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही, मराठा समाजाला आरक्षण आहे हे पण वास्तव आहे. ते टिकणार आहे की नाही ACBC, खरं म्हणजे ते टिकू नये अशीच मराठा समाजाची हिताची गोष्ट आहे. पण जोपर्यंत ते सुप्रीम कोर्टातून अंतिमतः रद्द होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला नवीन आरक्षण मागण्याचा अधिकार पण नाही घटनात्मक दृष्ट्या, कारण ते लागू आहे म्हणून. तुमच्या मनात होतं की नव्हतं याला काय अर्थ नाही, कारण कोणत्या समाजाच्या मागणीवरून काही ओबीसी आरक्षण सुद्धा मिळालेलं नाही, ते आपोआपच मिळालेलं. सरकार भूमिका घेतं, धोरण ठरवतं, त्याच्याने आरक्षण देतं, कोणाच्या मागणीवर आरक्षण अवलंबून नसतं. ACBC आरक्षण मिळालेलं आहे, ते चालू आहे, म्हणजे दुसरं आरक्षण मागण्याचा अधिकार नाही. कुणबी म्हणून नोंदी असतील ते ओबीसी आहेतच, त्याला कोणी नाकारण्याचा अधिकार नाही. ज्या गोष्टी मिळण्यामध्ये प्रशासनिक अडचणी आहेत त्या मिळविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची, फोकस मागणी करण्याची गरज आहे. ओबीसीत आरक्षण द्या असं मागणी करून आंदोलन केल्याने त्या अडचणी कमी होणार नाहीत. आरक्षण जे मिळतं ते चांगलं कसं मिळवायचं त्याच्याच पाठी लागलं तर चांगलं मिळेल, त्याचे बेनिफिट सगळे द्यायला भाग पाडता येईल सरकारला. हा एक भाग. समजा ACBC गेलं तर आपण
आपोआपच EWS मध्ये येतो. मराठा सेवा संघाची पूर्वापार मागणी आहे की ओबीसीत आरक्षण मिळालं पाहिजे. पण ती मागणी का आहे? ज्या काळात त्यांची ती मागणी होती त्या काळात आर्थिक निकष हा घटनात्मक नव्हता म्हणून ती मागणी होती. तेव्हा मिळालं असतं तर सोन्याहून पिवळं. पण आता EWS हे सुद्धा घटनात्मक आरक्षण आहे, त्याच्यावरती केसही पेंडिंग नाही आहे आणि ते रद्दही होणार नाही आहे. एखाद्या वेळेला ओबीसी आरक्षणाचा रिव्ह्यू होऊ शकतो, कुणबी आरक्षण एखाद्या वेळेला जाऊ शकतं, पण हे आरक्षण तर पक्क आहे. मग ACBC रद्द झालं तर आपण आपोआपच EWS मध्ये जाणार आहोत. मग त्यावेळेला EWS आरक्षण वाढवून द्या ही मागणी करणं हे खरं काम आपलं असणार आहे. समजा EWS आरक्षण 15-20% झालं आणि त्या इतरांबरोबर आपण राहिलो, त्यात मराठा समाजाचं जास्ती हित आहे. कारण कुणबी म्हणून आपल्याला आरक्षण मिळतं ते तर ओबीसीत आरक्षण घेतात. उरलेल्या काही प्रमाणात असलेला समाज आधीच गर्दी झालेल्या ओबीसीच्या 19% जाऊन काय वाढवता येणार आहे आपल्याला? किती बेनिफिट मिळणार? EWS मध्ये फुल बेनिफिट मिळतो. म्हणजे ACBC रद्द होणं ही काही भीती नाही आहे, भीती बाळगायचं कारण नाही. ते रद्द झालं तर आपोआप आपलं भलंच होणार आहे. चालू आहे तोपर्यंत पण भलंच होतंय, त्यातही काही कमीपणाचं काही कारण नाही. केंद्रामध्ये आत्ता EWS आरक्षण लागू आहे. ACBC आरक्षण केंद्रात मिळणार नाही असं सरकारने भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ACBC रद्द होणं आणि आपण फुल फ्लेज EWS मध्ये जाणं याच्यात पुढच्या काळामध्ये आपला फायदा जास्ती होणार आहे. आणि जेव्हा ते आरक्षणाचं प्रमाण वाढेल तेव्हा ते केंद्रात पण वाढणार आहे. त्यामुळे दोन्हीकडे पण त्याचे लाभ आपल्याला समप्रमाणात मिळतील. शेतीची अट जी आहे केंद्रीय स्तरावर, राज्य स्तरावर शेतीची अट पण नाही आहे EWSला. ती शेतीची अट सुद्धा आपण शिथिल करून घेऊ शकतो जर आपण EWS मध्ये गेलो. म्हणजे आंदोलन त्या गोष्टीसाठी, मागणी त्या गोष्टीची करणं न्याय्य ठरू शकतं, तर्काच्या आधारे होऊ शकतं, समंजसपणाचं किंवा समजूतदारपणाचं होऊ शकतं. आज ओबीसी आरक्षण मागत बसणं हे मराठा समाजाच्या हिताचं पण नाही, वास्तव पण नाही, शक्यताही नाही आणि आंदोलन करून उपयोगही नाही. हे ज्याचं त्याने समजून घ्यायचं आहे. बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्याचा त्याचा अधिकार असतो. आता हे सांगायचा मुद्दा असा की शिक्षणाचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न हा आरक्षणाने सुटणारा आहे का? तर निश्चितच सुटणारा नाही आहे ना. तर मूळ प्रश्न तर आपले शेतीचे आणि शिक्षणाचे आहे. शिक्षण जर गुणवत्तापूर्ण असेल तर आरक्षणाचा उपयोग आहे. म्हणजे जे लोक आरक्षणामध्ये चळवळीमध्ये काम करतात त्यांना निदान आरक्षण कोणत्या स्थितीत मिळतं याचा अनुभव तर पाहिजे. जे आरक्षणाचा लाभ घेतात ते चळवळीत जातात का? ते तर आपले आपले लाभ घेऊन आपले पोरांचं भलं करतात. त्याने करू नये का? तर केलं पाहिजे, त्याचा काही मुद्दाच नाही आहे. मुद्दा हा आहे की शिक्षण गुणवत्तापूर्ण असेल तर आरक्षण मिळतं, त्याचे लाभ मिळतात. SC ST सारखं काही आपल्याला मिळणार नाही. जसं त्यांना पहिलीपासून लाभ मिळतात तसे ते काही ओबीसीला मिळत नाही, म्हणजे मराठ्यांना पण मिळणार नाही. तर मला सांगायचं हे आहे की मराठा समाजाने प्राधान्य कशाला दिलं पाहिजे? तर मराठा समाजाने प्राधान्य जे आरक्षण आहे ते आरक्षण घेऊन आपण प्रशासनात कसं जाता येईल, नोकऱ्यात कसं जास्तीत जास्त जाता येईल याचं आपण प्राधान्य ठेवलं पाहिजे. जे आहे ते घेऊनच जाता येईल तिथे. कारण आज आपल्या ज्या अडचणी आहेत त्यातल्या मुख्य अडचणी कशामुळे येतात? कारण मराठा विरोधक प्रशासनामध्ये 50%पेक्षा जास्ती झालेले आहेत. सगळेच काही प्रशासनातले लोक मराठा विरोधी नाही म्हणून मी 50% म्हणतो. जातीच्या आधारे नाही तर मराठा विरोधकांच्या कॅटेगरी म्हणून मी म्हणतो. तर मराठा विरोधक प्रशासनामध्ये प्रचंड असल्यामुळे न्याय अधिकार मिळताना, आपल्याला आरक्षणाचे लाभ मिळताना अडचणी येतात. दुसरी गोष्ट, आपण वेगळं आंदोलन करून ओबीसीत आरक्षण द्या, ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी करत असल्यामुळे प्रस्थापित ओबीसीतल्या घटकांनाही भीती वाटते किंवा त्यांनाही द्वेष येतो. मग ते आपल्याला रिॲक्शन म्हणून, प्रतिक्रिया म्हणून पण आपले लाभ मिळू देत नाहीत. उद्या समजा जर आपण आरक्षणाचं भूमिका स्पष्ट केली आणि आपण आहे तोवर ACBC घेणार, ACBC रद्द होईल त्या दिवशी EWS वाढवून घेणार, अशी भूमिका जर आपण केली तर ओबीसीचा आपल्यावर राग व्हायचं काही कारण नाही किंवा प्रशासनातले लोक आपल्याला दूर ढकलण्याचंही काही कारण नाही. सामंजस्याने आपण वाटचाल करू शकतो.
आणि समाजाचे जास्तीत जास्त मुलांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आरक्षणाचा फायदा होऊ शकतो. ही गोष्ट समजून घेण्याची आहे. तर वाटचालीमध्ये आपल्याला हा दृष्टिकोन ठेवावा लागेल. आता शिक्षणामध्ये केवळ उच्च शिक्षणात आरक्षणाचा फायदा मिळतो, त्यात प्रायव्हेट कोचिंगमध्ये तर तो मिळतही नाही. मग आपल्याला उच्च शिक्षणामध्ये फायदा मिळतो, पण तिथं येण्यासाठी काही जी किमान गुणवत्ता लागते ती तर हायस्कूलपर्यंतच संपून जाते. म्हणजे आपल्याला प्राथमिकपासून तर हायस्कूलपर्यंतच्या शिक्षणाचा विचार आपण कधी करणार आहे? मराठा समाजाचा फार थोडा घटक आहे की जो शिकत शिकत गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणात येतो. बाकीचा समाज तर 10वीपर्यंतच तिकडेच राहतो गावाकडे, आणि मग तो 11वी 12वी करतो, डिग्र्या घेतो. आर्ट साईडच्या डिग्र्याचं तर पिकच आलं आहे ग्रामीण भागामध्ये. मग त्याला आरक्षणाचा काय संबंध आहे? म्हणजे शालेय शिक्षणामध्ये आणि आर्ट्सच्या शिक्षणामध्ये, म्हणजे कला शाखेच्या शिक्षणामध्ये जे ग्रामीण भागात शिकतात त्यांच्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही, कारण त्या शिक्षणाचा उपयोग नोकऱ्या मिळण्यासाठी होतच नाही, कारण त्याची गुणवत्ताच नसते. मग आता आपल्या पोरांची शालेय स्तरापर्यंत जी फुकट शिक्षणाची सोय आहे त्याच्यातल्या गुणवत्तेचा दोष कोणाकडे? याचा विचार आपल्याला करायला नको का? आज ग्रामीण भागामध्ये मराठा समाज पसरलेला आहे, आणि त्या ग्रामीण भागामधल्या शिक्षणाची अवस्था काय आपल्या पोरांच्या? शाळेत शिकवत नाही हे कारण नाही ना त्याला. आपण किती आपल्या पोरांच्या करिअरकडे लक्ष देतो हेही त्याचं कारण आहे ना. तर मराठा समाजाने शैक्षणिक गुणवत्तेची कास धरली पाहिजे, आणि आपण त्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य दिलं पाहिजे. पोरं शाळेत जात असतील तर त्यांना आपण त्या गोष्टीला प्राधान्य देऊन ते चांगलं कसं शिकतील, तो प्रश्न कसा सोडवता येईल. अभ्यास करत नाही हा प्रश्न काही अनुत्तरितच ठेवून आपलं तर भलं होणार नाही ना. तेवढे प्रयत्न करून समजा 10वीपर्यंत एखाद्या मुलाची शिकायची तयारी नसेल तर त्याला कामधंद्याला कसं लावता येईल हा विचार करण्याची गरज आहे. त्याला 11वी 12वीला शिकून नुसतंच व्हॉलंटियर करण्यात काय अर्थ नाही ना. त्यामुळे आपल्या पोरांनी 10वीपर्यंत गुणवत्ता दाखवली, त्याची शिकायची तयारी असेल त्यालाच उच्च शिक्षणात पाठवलं पाहिजे. ज्याची शिकायची तयारी नाही त्याला कामधंद्याला लावलं पाहिजे. तो कोणताही धंदा असू शकतो, शेती असू शकतं, काही असू शकतं. पण उगाच्या उगाच शिकल्यामुळे धड शिक्षण नाही, धड शेती नाही, धड व्यवसाय नाही, अशा अवस्थेत आपले पोरं जे अडकलेले आहेत त्याच्यामुळे खूप गंभीर समस्या उभ्या राहतात. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की सरकारची धोरणं बदलतील तेव्हा बदलतील, पण आपण शेतीमध्ये स्वतः सुधारणा करण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे. समजा मार्केट आपल्या हातात नाही, पण हातातलं मार्केट कुठे कुठे उपलब्ध आहे याचा अभ्यास तर केला पाहिजे. तिथं शिक्षणाचा वापर करता येऊ शकतो ना आपल्या युवकांना. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा असेल किंवा नगर जिल्हा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, इकडे अनेक शेतकऱ्यांनी फळबागा विकसित केलेल्या आहेत. कोणी प्रक्रिया उद्योगामध्ये आहेत, कोणी शेतीपूरक व्यवसायामध्ये आहेत, कोणी डेअरी व्यवसायामध्ये आहे. कमी क्षेत्र असून सुद्धा चांगली प्रगती त्यांची होत असेल तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून शिकायला नको का? आपल्याला कोणी बाहेरून येऊन अण्णा हजारे काही शिकवणार नाही आहेत, ही खुणगाठ आपण बांधली पाहिजे. आणि आपल्याला आपलं भलं करायचं आहे म्हणून आपण बदललं पाहिजे, या गोष्टीची जाणीव आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या समाजाचा सामूहिक नेतृत्व विकास जर झाला तर एकाचं बघून दुसरा, दुसऱ्याचं बघून तिसरा, अशी आपली साखळी निर्माण होऊ शकते. आणि एक सामाजिक प्रतिमा आपली अशी होऊ शकते की एक बुद्धिवंतांचा समाज, कष्टकऱ्यांचा समाज आणि ज्याला पैशावाल्याचा समाज, अशा आपल्या भूमिका होऊ शकतात. आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्ही सिंधी समाजाचं घ्या, शीख समाजाचं घ्या, ब्राह्मण समाजाचं घ्या किंवा मारवाडी समाजाचं घ्या. ज्यू समाज असेल, पारसी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, मारवाडी समाज असेल, सिंधी समाज असेल किंवा शीख समाज असेल. महाराष्ट्रामध्ये यांचे नेते कोण आहेत?
या समाजाकडे नेते नाहीत, पण समाजाची प्रगती धुवाधार चाललेली आहे, गतीने चाललेली आहे. का होते ती? कारण एक सामूहिक समज त्या समाजाची विकसित झालेली आहे. म्हणजे ब्राह्मण समाज म्हणलं की शिक्षणात आघाडीवर, धोरण ठरविण्यात आघाडीवर, मीडिया किंवा ज्याला मत बनविण्यात आघाडीवर, अशा प्रकारचा समाज म्हणून आपल्यासमोर येतं. मारवाडी समाज म्हणलं की व्यापारात, उद्योगात आघाडीवर. म्हणजे हे व्यापार, उद्योग, आर्थिक सत्ता, शैक्षणिक सत्ता किंवा इतर ज्या काही ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतो आपण, शेती सोडून बाकीच्या अशा शहरी ज्या सत्ता आहेत त्या सगळ्या तर मराठेतर लोकांमध्येच आहेत. मग त्यांनी कशा आत्मसात केल्या? त्यांचा तर कोणी नेता नाही तरी त्यांचा प्रभाव कसा पडतो? राजकारणावरही पडतो, कारण त्यांच्याकडे आर्थिक, शैक्षणिक आणि विद्वत्तेची सत्ता असते. आपल्या समाजाला त्या दिशेने काही विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजाचं अनुकरण करण्यासारखं आहे की त्यांच्या समाजामध्ये शिक्षणाला प्राधान्यापेक्षा ते कामधंद्याला प्राधान्य देतात आणि शिकत म्हणजे काम करत करत शिकतात. त्याच्यातून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न कमी निर्माण होतो. म्हणजे इतर कोणत्याही शिक्षित समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये बेरोजगारी कमी आढळते, कारण पडेल ते काम करायची तयारी तो समाज ठेवतो. तो समाज म्हणून एकमेकाला त्यांच्या व्यावसायिक लॉबीमध्ये सामील करून घेतो. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. आपण असंच वेगळं आंदोलन करून, वेगळा समाज ठेवून आपण जर एकाकी पडलो तर पुन्हा मुख्य प्रवाहापासून कधी जाणार आपण? म्हणजे बाजूलाच जाणार ना शेवटी. ते सांगायचं कारण असं आहे की शिक्षण असो, शेती असो किंवा आपल्या ज्या शहरी सत्ता आहेत, आर्थिक सत्ता असेल किंवा शैक्षणिक सत्ता असेल किंवा प्रभाव पाडण्याची मीडिया सत्ता असेल, याच्यात मराठा समाज निष्प्रभ आहे. त्यामुळे आपल्याला याचा विचार करावा लागतो. आणि आंदोलन करण्यापेक्षा मराठा समाजाने हे लक्षात घ्यायला लागेल की आपल्याला आव्हानं नेमके काय, आपल्याला चॅलेंज काय नेमकं आहे. आपल्या देशावर मुस्लिम आक्रमण झालं तर आपल्या देशातल्या लोकांनी त्या आक्रमणाचं स्वरूप समजून घेतलं नाही, म्हणून आपण गुलामीत गेलो. त्यांचं जे आक्रमणाचं कारण होतं ते आपण समजून घेतलं नाही, म्हणून आपल्याला त्यांचा प्रतिकार करण्याची गरज वाटली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उदयाला यावं लागलं त्यांचा प्रतिकार करण्यासाठी. जे प्रतिकार झाले ते राजकीय स्तरावर झाले असतील, वेगळ्या संस्थानिकांच्या किंवा राज्य अस्तित्वात ठेवण्याच्या स्तरावर झाले असतील. एक समाज म्हणून आपल्याला तो दुश्मन कोणत्या क्वालिटीचा आहे, त्याच्याकडे शस्त्रास्त्र काय आहे, त्याची शक्ती काय आहे, आपण लढायचं तर ते शस्त्र आपल्याकडे कसे येतील, असा विचार आपण त्या काळातही केला नाही, म्हणून आपण गुलामीत गेलो. किती आले ते मुस्लिम आपल्या भारतात चाल करून? 5,000 आले असतील, 10,000 आले असतील. बाकी तर भारतातलेच सगळे होते. मग एवढ्या लोकांना काय आपले लोक पराभूत करू शकत नव्हते? आव्हानाचं स्वरूप समजून नाही घेतलं म्हणून आपण किती वर्ष गुलामीत राहिलो, मोठा काळ गुलामीत राहिलो, केवळ आपल्याला आव्हान समजलं नाही म्हणून, चॅलेंज समजलं नाही म्हणून. ब्रिटिशांचं आपल्यावरती आक्रमण झालं, त्यांनी तर आक्रमण कधी केलंच नाही, पण ज्या पद्धतीने त्यांनी भारतात विस्तार केला, त्यांची शस्त्रास्त्र, त्यांचं धोरण, त्यांचा हेतू, त्यांची शक्ती कधी समजूनच घेतली नाही आपण. आणि त्यामुळे आपण पुन्हा गुलामीत गेलो आणि अतिशय व्यापक स्तरावर गुलामीत गेलो, कारण मानसिक गुलामी स्वीकारली आपण. ते जे म्हणतील तेच प्रगती, ते जे म्हणतील तेच विकासन, ते जे म्हणतील तेच स्टँडर्ड, अशी गुलामी आपण एवढी स्वीकारली की इंग्रजांचा काही दोष होता हे कधी मान्यच केलं नाही. मग आपल्याला आक्रमण किंवा आपल्या समोरची आव्हानं जर समजून घेतली नाही तर त्याच्यावर विजय कसा प्राप्त करता येईल? मग आता खास करून 1990च्या काळानंतरची जी आव्हानं आहे ती शेती आणि शिक्षणाच्या आव्हानापर्यंत जर आपण विचार केला तर ती आव्हानं कशी आहेत, कोणत्या स्वरूपाची आहेत, तिथपर्यंत आपण का पोहोचत नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि ते आव्हानं कशी आपल्याला पेलता येतील, त्याच्यासाठी कोणती आयुधं लागतात, कोणती प्रक्रिया असते, कोणती शस्त्र वापरावी लागतात आणि कसं वागावं लागतं, हे आपल्याला समजून घेतल्याशिवाय त्यांच्यावर विजय कसा प्राप्त करता येईल? म्हणजे उदाहरणार्थ आपला ब्राह्मणांवर पारंपरिक राग आहे. अरे पण ब्राह्मणांची गुणवत्ता अंगीकारल्याशिवाय ब्राह्मणांना कसं पराभूत करणार तुम्ही? नुसतंच दुसऱ्याला दोष देऊन आपला उद्योग कसा मोठा करणार तुम्ही? तर गरज आहे
आपली चॅलेंजेस समजून घेण्याची आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण मागे पडलो कारण आपण आपल्या पारंपरिक अस्त्र, पारंपरिक आंदोलनं, पारंपरिक लढे याच्या बाहेर येतच नाही. सामूहिक आपला जो ज्या दिशेने प्रवास व्हायला पाहिजे ते आपण करीतच नाही. म्हणजे राजकीय व्यवस्थेत आपले लोक संख्येने जातात, पण ते कोणते आव्हानं घेतात का? समाजाला जी आव्हानं आहे ती का समाजाची भूमिका करतात का? तिथे जाऊन ते करीत नाही. कारण यथा समाज तथा प्रजा तथा राजा. म्हणजे समाज जसा विचार करतो तसे त्याचे नेते विचार करतात. म्हणजे आपण मराठा समाजाचे जे लोक निवडून जातात त्यांना तरी जाणीव आहे का की कशा पद्धतीने समाजाला पुढे नेलं तर त्याचा विकास होईल? ते त्यांचा व्यक्तिगत विकास करून घेऊन गप्प बसतात पक्षश्रेष्ठीच्या तोंडाकडे पाहत पाहत. तर हा विषय जो आहे, तर आजच्या काळाची आव्हानं जी आहे, आर्थिक सत्तेत आपला शिरकाव कसा होईल, त्या सत्तेमध्ये आपण गेल्याशिवाय आपल्या समाजाला खरंच काही शक्ती राहील का आपली? शैक्षणिक सत्तेमध्ये आपण कसं जाऊ, तर ती गुणवत्ता आल्याशिवाय थोडीच आपल्याला काही मिळणार आहे. विजय तर मिळणार नाही कधीच. शैक्षणिक सत्ता, विद्वत्तेची जी सत्ता आहे त्याला ओपिनियन मेकिंग म्हणतात किंवा ॲडव्होकसी डेव्हलपमेंट म्हणतात. मीडिया मराठा समाज चालवत नाही किंवा मराठा समाजाच्या ताब्यात नाही ती गोष्ट की पाहिजे ती बातमी समाजाच्या वतीने देता येईल, असं होत नाही मीडियामध्ये. म्हणजे कोणीतरी अशी सत्ता त्याला राबवत असते की ज्याचा मराठा समाजाच्या हिताला बाध येते त्याच्यामुळे. तर विचार करायचा मुद्दा हा आहे की आधुनिक काळाची जी आव्हानं आहेत ती आपण पारंपरिक पद्धतीने सोडवू शकत नाही. 90 पूर्वी ग्रामीण समाज आणि शेतकरी समाजाचं अस्तित्व लक्षात घेऊन धोरणं बनत होती. 90 नंतर शहरीकरणाचा लोंढा आला, स्मार्ट सिटी आल्या, त्याच्यामुळे शहरीकरणावर अवलंबी समाज म्हणून भारताची ओळख तयार होऊ लागली. त्यामुळे शहर केंद्रीय अर्थव्यवस्था आली, धोरणं आली आणि सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्राला भला त्याच्यातून एक उन्माद आलेला आहे. त्याच्यात शेती क्षेत्र हे कुस्करून टाकण्यासाठी परिस्थिती आलेली आहे. मग या काळामध्ये आपण शेती सोडून देणार आणि उद्योगात आणि सेवामध्ये पण परावलंबी राहणार, तर आपलं अस्तित्व कसं टिकेल? म्हणजे आपली जी मूळ शक्ती आहे शेतीची ती आपण जपली पाहिजे, ती तशीच ठेवली पाहिजे. आणि शिवाय आपल्याला या क्षेत्रात कसं येता येईल तेवढी लोकसंख्या आहे आपली, अर्धी इकडं आणि अर्धी इकडं पण आपण पाठवू शकतो. तर शहरीकरण नंतर आधुनिक जे प्रगतीचे लक्षणं आहेत ते लक्षणं, आधुनिक शिक्षण आणि त्या याच्यात आधारे आपण समाजाला पण पुढे नेत राहणं, असं सामूहिक जर समाज म्हणून आपण विचार जर केला तरच मला असं वाटतं भविष्यामध्ये आपण एक प्रस्थापित समाज म्हणून आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक विकसित समाज म्हणून आपली प्रस्थापना करू शकतो. अन्यथा आपले आंदोलनं चालू राहतील आणि आपण वेगळे पडत राहू आणि ज्याला मजा घ्यायची ते आपली मजा घेत राहतील. मग इलेक्शनच्या काळात आपल्याला मॅनेज करत राहतील आणि आपण आपले डफडे वाजवत राहू, ढोल वाजवत राहू, याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून शिक्षण आणि शेतीची समस्या ही मूलभूत समस्या आहे. त्याच्यामध्ये प्रगती आपल्याला आपलीच करायची आहे. आरक्षणाची सवलत ही एक मदतनीस, एक सहकार्याची सवलत असते. ती जेवढी मिळते ती घेतच आपल्याला त्याचाही फायदा घ्यायचा आहे. पण त्याच्या पलीकडे खूप मोठी क्षेत्र आहेत. ती क्षेत्र आपण गुणवत्तेच्याच आधारे मिळवू शकतो. तिथे आपल्याला कोणी मदतीला येणार नाही. म्हणून एक सामूहिक शक्तीचा विकास, सामूहिक नेतृत्व विकास आणि एक सामूहिक विचार प्रक्रिया ज्याच्यातून आपली ॲडव्होकसी डेव्हलप होईल. म्हणजे काय तर्क मांडायचं त्याचं ज्ञान आपल्याला मिळेल आणि आपल्या ज्या सामाजिक भूमिका आहे त्याचं परस्परांमध्ये आपल्या विचारविनिमय होईल, संवाद होईल आणि आपल्या समाजाचा जाणीवांचा विकास होईल. मग त्याच्यातून आपण बाकी समस्या जरूर सोडवू शकतो. एक समाज म्हणून आपल्याला एक ओळख मिळू शकते. पण जी पारंपरिक समाज म्हणून ओळख आहे ती शक्ती कायम ठेवून आपल्याला आधुनिक प्रगतीची जी शस्त्रास्त्र आहेत, लोकशाही प्रक्रियेचे जे हातखंडे आहेत, लोकशाही प्रक्रियेचा फायदा घेण्याचे जे मार्ग आहेत ते सगळे आपल्याला आत्मसात करावे लागतील. केवळ आपण दुसऱ्या नेत्याला किंवा पक्षाला शिव्या देऊन आणि पाडून आणि निवडून आणून आपलं काम होणार नाही, हे स्पष्टपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर एकूणच मराठा समाजाने काय केलं पाहिजे याची सविस्तर चर्चा आणि सविस्तर माहिती आपल्याला सराटे सरांनी दिली. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.